बाबा बाबा आई आई बोलायला लागेल माझा बाबा नको तर. कसं आहे शेवलांचा वाटा? 40 रुपये. 100ला 4. मोदुऱ्यांचा वाटा? 100ला 3. हा काय? 20 रुपयाला. ना आंब्यांचा वाटा कसा आहे? 50 जाम गोड लागतं. हा का? बिगारी सुटलं कामावरची जेवायला. तुमच्या स्वागताला आले ना दोघं बाहेर. इकडं बघा इकडं बघा इकडं बघा. म्हणजे नवीन पद्धत बघितली अशी. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला काल काय ब्लॉग आलेला नाही आहे, कारण की मी बुधवार आणि गुरुवार 2 दिवस काय ब्लॉग शूटच केले नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय काल गुरुवारी ब्लॉग बघायला भेटलेला नाही आहे. तर चला, आज शुक्रवार आहे आणि छान असे मी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सकाळी म्हणजे आता सकाळचे 9 वाजायला आल्यात आणि तुम्ही ऊन बघू शकता. एवढं कडक ऊन पडलं आहे ना सकाळी. असं म्हणजे कुठे बाहेर जायचं असलं ना कामानिमित्ताने तरी अंगावर शहारे येतात की घरातून बाहेर पडायचं कसं एवढ्या गरमीमध्ये. इतकं भयंकर ऊन आहे ना यावर्षी. मे महिन्यात तर असं वाटतं की बाबा कधी पाऊस सुरू होईल आणि कधी थंड वातावरण होईल. एवढा त्रास होतो या गरमीचा. तर चला, आता असं टेरेसवरून आज छान अशी मी आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि ते मी बघायला आली होती की जे आता आपलं पत्राचं काम सुरू करायचं आहे ना, हे आपल्या लोखंड होतं ना ते तर दादांनी काल येऊन चढवले वर. तेच मी बघायला आलेली किती लोखंड आहे. ओके, अजून पत्र पण वर चढवायचे आहेत. तर चला बघू आता आज येतात का ते दादा. हे बघा, हे लोखंड आहे. आपण जुनंच सामान वापरणार आहोत टेरेसवर, कारण की जुना सामान आपल्याकडे होता. त्याच्यामुळे हे जे लोखंड आहे ना हे होते आपल्याकडे, तर तेच त्यांना मारायला सांगायचं आहे आता टेरेसवर. ओके, आणि आज कदाचित पत्र वर चढवायचं काम करतील. पत्र पण ना भरपूर पत्र आहेत आपल्याकडे. जर कमी पडली तर मग बघूयात, नवीन आणावी लागतील. नाही तर मग जे आहे त्याच्यामध्ये जर होत असेल टेरेसचं पूर्ण काम तर चांगलीच गोष्ट आहे. जर नाही झालं तर मग नवीन पत्र पण लागतील आपल्याला आणायला. आता पत्र सध्या खालीच आहेत. कदाचित आज ते दादा वगैरे येऊन मग पत्र वर चढवतील. ओके, आणि मग उद्या परवापासून पत्र मारायचं काम सुरू होईल आपल्या टेरेसवर. हो, चला आता आज नॉनव्हेज डे आहे. 2 दिवस लगातार उपवास. 3 दिवस झाला लगातार. सोमवारी उपवास, त्याच्यानंतर मंगळवारी फक्त 1 दिवस भेटला, त्याच्यानंतर बुधवार गुरुवार लगातार कंटिन्युअसली 1-2-3 दिवस उपवास सुरू आहेत ना. तर असं म्हणजे आता जेवण पण जात नाही मंडळी. काल रात्री तर अशी परिस्थिती झाली पोरांची तर सांगते मम्मी एक अंड्याचा पोला तरी काढून दे बोलते. जेवणच जात नाही. मग शेवटी त्या पोरांना अंड्याचा ऑमलेट बनवून दिला आहे तिघांना पण. कसं आहे, आगरी माणसांना काही जास्त भाजी वगैरे काही जमत नाही. आगरी लोकांना कसं आहे जास्त शाकाहारी जेवण जमत नाही, त्यांना नॉनव्हेज लागतं. त्याच्यामुळे मग ते नाही शक्य होत. 2-3 दिवस लगातार उपवास आला ना की मग एकदम जेवण ॲटोमॅटिकली कमी होतात. जिथे आपण 2 भाकऱ्या खातो तिथे आपण 1 भाकरीवरच येतो लगेच. असा काही सीन होतो. आणि तुम्ही बघू शकता मंडळी किती डेंजरवाला ऊन पडलं आहे. किती डेंजरवाला, केवढा डेंजर ऊन पडलं आहे. आणि आपल्या जांभळीच्या झाडावरची जांभळं आता पूर्ण संपलेली आहेत. हे बघा, आता काही शिल्लक नाही राहिली, सगळी संपली आता जांभळं. ओके, लक्की हा बघा कुठं आलाय. लक्की मला शोधत वर आलाय. पराविराच एका दिवशी गॅलरीतून येऊ पोरे. बाबू लको वरती ये इकडं. लकी तू गॅलरीच्या एकदा स्पर्श खाली, गॅलरीमधून एकदा खाली पडशील तू. जरा पोऱ्या खाली राहायला बघत नाही, एकटा जरा राहायला बघत नाही. जरा तरी एकटा असला ना का बोंबलाची सुरुवात करते. याला काय भूत येतात ना राहायला घरामध्ये. चला जाऊया आता खाली. बाबू ऊन आहे तिकडं. इकडे सावली ती उन्हात नको. हे पिल्या इकडे. तू का गॅलरीमध्ये बघत होता मम्मीला? मम्मी कुठं आहे ती बाबू? हा ताई, कसं वाटा लावलाय कोलंबीचा? कोलंबीचा वाटा 200 आहे. बापरे 100 लावले. छोटे आहेत म्हणून. बरोबर लावा ना वाटा. किती आहेत कोलंब्या? कोलंबे बघा बाई, मच्छी महाग आहे. चिंबोरे बघा भरलेले आहे. तुम्हाला खोटा बोलून काय भेटणार? कोलंबी कशी आहे? कोलंबी 200 लावा. शेवला आज आले विकायला. काल नाही व्यवस्थित आहे म्हणजे शेवला आले बघा विकायला. कशी शेवला मोदुरे. ताई करा ना कमी. कमी नाही होत. काय हो कमी नाही करत तुम्ही?
तुम्ही लावून दे पण कमी नाही करणार 200ची लावून दे 200ची ताई किती होईल ती किती होईल हा किती होईल पाव किलो होईल हे बघा आमच्या कोपरच्या नाक्यावरचं मच्छी मार्केट 2-3 दिवसाच्या नंतर आज मच्छी खावाचा दिवस आहे तर मच्छीवाला राहील पण भावरले आणि समोर जे मंदिर दिसतोय ना तर वेताळ देवाचं मंदिर आहे आमच्या कोपरगावचं. ओके काही देऊ का तुम्हाला दोन्ही वाट्याला सेम वाटले तर तुम्हाला टाका त्याच्यात 2 टाका अजून जरा 2 टाका 2-3 लावा मोठ्या मोठ्या घ्या मोठे बॅट सोडले टाका एक बघा बाबा 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 नका करू, जीवमधनं उंगवला हा. आई आई बोलायला लागेल माझा बाबा नको तर दीडशे नका देऊ. ताई ताई बाबा तोडून द्या ना मला टाइम नाही तोडायला तोडून द्या चिंबोरे भरलेले आहेत. ते बायला तोडून लागते. मग आता तोडून द्या मला टाइम पण नाही ना पोऱ्याला कामावर जावाचा पटकन शिजला पाहिजे. चिंबोरे 500ला वाटा. चला आता आपण कोळंबी घेतले मस्त तिकड त्या ताईचा तर मावरा खपला पण नाही कालवाचं नाही तोडलं मला. कसा आहे मोठा हे जिताडा आहे. चित्ताडा कोळंबी 200. ताईच्या मावऱ्याचाच भाव चरले का जाम गाईचा भाव कमी आहे. कमी आहे हा गाई आली कमी भावा निघते. हा का सस्ती भेटते वाटते मच्छी तुम्हाला प्रत्येकांची आली महाग आहे. अधिक महिना झाले तरी महाग आहे अधिक महिना असं ना जून महिना उगवला बोटी बंद झाली. कसा आहे शेवलांचा वाटा 40 रुपये हा 100ला 4 मोदुऱ्यांचा वाटा 100ला 3. हा काय 20 रुपयाला. ना आंब्यांचा वाटा कसा आहे 50 आंबोर लागतात. हा का हे बघा आंब्यांचा वाटा हे घरचं आहे का तुमचं हा ना वांगी पण 20 रुपयाला द्या. गावठी आहे बस कशी ताजी. मला हे द्या ना आंबा चांगला आहे ना खराब नाही त्याच्यात गोरण जाम आंबो गोरण. पिकले ना सगळे दे द्या चला दे 40 रुपये घ्या आता 50 नका घेऊया नको 2 लावून दे. 2 लावून दे. चला आता शेवला काय घेऊन अर्थ नाही आज काय उपास नाही उपासाच्या दिवशी शेवला नाही आले तुम्ही काल घेऊन यायचे ना शेवला काल काय काल उपास होता. मग उपास आला तर शेवला खपतील आपण आहे मारू आली मग कोणी यायला पाहिजे. हा गावान फिरायला पाहिजे होता येऊन लगे खपले असते द्या आंबो हा आंबो बारी. बरा एक वाटक 2. एक दे एक खराब नका देव घरचं का तुमचं आंब्यांची साईज का आवडीच आहे का काय हो. हे दाबले ना बाई एक हा तेच 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 गौरव तरी चांगलं तर दाबता. हा ना चला मंडळी जाऊ आता आपण घरी मच्छी घेतले आंबे पण घेतलेत ओके मंडळी आता मच्छी वगैरे जाऊन घेऊन आले मच्छी मार्केटमधून आणि अशी गरमी होते ना बाहेर बाबा बाबा असं वाटतं बाहेर घरातून निघावं पण नाही बिचारी जी लोक उन्हात ताणामध्ये काम करतात त्यांची काय हालत होत असेल. इथे आपण जरा वेळ नुसतं मार्केटमध्ये गेलो सामान घेण्यासाठी एक 10-15-20 मिनटं अर्ध्या घंट्यासाठी तरी आपलं जीव नुसतं नको नको झाले आणि जी लोक दिवसभर उन्हामध्ये काम करतात त्यांची बिचारी काय हालत असेल. माणूस किती रक्त जाळतोय आपलं पोट भरण्यासाठी म्हणजे खरंच असं बघते ना मी असं कोणाला पण कानामध्ये काम करताना आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तिथे कटिंगचं काम सुरू आहे लोखंड कारण की आपल्या पत्र्याचं काम सुरू केलं आहे ते तुम्हाला मी सकाळीच इंट्रो देताना सांगितलं टेरेसवर दाखवलं लोखंड वगैरे ओके तर ते आता दादा आलेत काम करायला संध्याकाळ झाली की मग आपण टेरेसवर जाऊ तुम्हाला दाखवेन कसं काय केलं आहे त्यांनी ते ओके चला आता मोनिशला पाठवलं आहे गावामध्ये त्यांनाच थंड आणायला कारण की इतक्या गरमीमध्ये ते काही चाय वगैरे पिणार नाही मोनिशला बोलली जाऊन थंड घेऊन ये थंड देऊया ते बरं त्यांना उन्हामध्ये पण काम करतात ते आणि चिन्मय गेला आता कामावर मोनिश पण जाईल जेवल्यानंतर आणि आता हे गेलं भिवंडीला ओके चला आणि मला घाम बघा किती आला तर फॅन बंद केला आहे ना मी फॅनचा आवाज येतो आहे म्हणून ब्लॉगमध्ये जास्त त्याच्यामुळे चला आता घेते जेवण बनवायला आज मस्त कोळंबीचा रस्सा आणि भात असणार आहे दुपारच्या जेवणामध्ये आणि आजचा हा ब्लॉग मी तुम्हाला लगेच संध्याकाळी 4 वाजता देईन कारण की काल पण आपला ब्लॉग मिस झाला आहे त्याच्यामुळे ओके चला आता घेतले मच्छी बनवायला
मस्त नाक्यावरून ज्या मच्छी मार्केटमधून ज्या कोळव्या आणल्यात ना, आता त्यांचा रस्सा बनवते. आणि आज कोळंबीमध्ये मस्त बटाटा घातले आणि वांगी पण घालणार आहे. ओके, कोळंबी, बटाटा आणि वांगा मस्त आंबट बनवते. आणि आपल्या मसाल्याचा रंग ना एवढा भारी झाला आहे ना, आणि मसाल्याची चव पण जाम भारी झाली मंडळी या वर्षीची. हे बघा, आता इथे आपला कोळंबीचा रस्सा शिजायला ठेवला आहे. मस्त सुगंध एवढा भारी सुटला आहे ना मंडळी. आज एकदम ताव मारून जेवणार, कारण की 2 दिवस शाकाहारी खाल्ले. आणि हे मार्केटमधून आंबे घेऊन आले ना, ते आता ताटामध्ये पलटे करून ठेवते, धुवून वगैरे ठेवून देते, पोरं मग खातील घरी ना. हे गावठी आंबे आहेत घरचे, त्या काकी घेऊन आलेल्या विकायला. हे बघा, बोललात तर खरं गोड लागतात म्हणून. बघू आता खाऊ तेव्हा समजेल किती गोड लागतात ते आंबे. सुगंध तर एवढा भारी आहे ना आंब्यांचा, एकदम भारी मस्त. चला, एवढे दिलात त्यांनी 50 रुपयाचे. आता एक आंबा खाऊन बघते कसा गोड किती लागतोय ते. त्या काकी तर बोलल्या खूप जास्त गोड आहेत आंबे म्हणून. सुकून घ्यायचा आंबा आहे, सुकून. व्हिडिओ नंतर भारी भारी आहे, मस्त गोड एकदम. आणि मंडळी ना, आंब्याला चुकून घ्यायची मजाच वेगळी असते. आपण जी कापून खातो ना पोळी, तिच्यामध्ये मजा नाही, पण असं मस्त तोंडामध्ये चुकून खातो ना, तेव्हा एकदम भारी लागते. चला, हिरो लोक आले जेवायला. बिगारी सुटलं का कामावरची जेवायला? बिगारींची सुट्टी झाली का जेवायची? इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. तुमच्या स्वागताला आले ना दोघं पण बाहेर. इकडे बघा, इकडे बघा. नको रे, नको तिकडं. लकू 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 कशा पकडला बाबू तुला? दादानी कशा पकडला? तिकडे बघ, सोनू सोनू पण तसेच घ्यायला सांगतो तुला. या आता तुम्ही पण जेवाला. आणि इथं आपल्या मच्छीचा रस्सा तुम्ही बघू शकता, एकदम लाल नुसता. हे बघा, रंग बघा किती भारी आले कोळंबीच्या रश्श्याचा. येदार शुभम, तुझा भात आहे ना? चला, शुभमला भाकरी नको, त्याला भातच पाहिजे नुसता. तेरे को रस्सा कम ही देती हो पहले, और रस्सा तीखा रहता है ना, तेरे को तीखा नहीं जमता है ना ज़्यादा. लगेगा तो रस्सा ले लेना, तेरे को कैसा लगता है देख पहले. ले, ज़्यादा तीखा है? मुझे अभी एहसास नहीं हुआ. गरम है ना. जे बोल तुझं. चल, तिखट झालंय. मग मच्छी मटण तिखटच चांगली लागते. एवढं तिखट? ते गरम आहे ना म्हणून ते जास्त तिखट लागत असेल. या मंडळी जेवायला आता मस्त रात्रीच्या भाकरी होत्या, भाकरी घेतल्यात मी. मस्त कोळंबीचा रस्सा. या जेवायला मस्त. चू इकडे बघा, मी नवीन पद्धत बघितली अशी. भाताच्या सोबत भात जेवते तू. मग काय, भाकरीच्या सोबत भात. भात तो दोनों भात में तो है. चावल और रोटी ले रहा है, देखो. तो दोनों तो भात ही है ना. तिकडे बघा. नवीन नवीन आयडिया लावते काय तू? जास्त चव लागते कशी. येरा मंडळी, या जेवायला 1:30 वाजलाय.
यांचा काही अजून पत्ता नाही, हे भिवंडीला गेले आहेत. यांना कदाचित टाईम मुले यायला. जेवून घेते मी, कारण की मला व्हिडिओ एडिट पण करायची आहे. ओके फर्स्ट क्लास लागते आता. हं? भाताचे खांबास बरं काय भाकर आणि भात इकडे खांबा खाता भाकरीसोबत तर भारी होते. आता माझ्या चला आता मस्त आमची जेवणं वगैरे आवरलेली आहेत. आणि याचा बघा आता, हे जा दादाला बघ बाहेर जा. चला आता जेवणं वगैरे आवरलेत आणि आता मी पण ब्लॉगचा एंड करेन, कारण की हा ब्लॉग तुम्हाला लगेच संध्याकाळी बाबू गळ्यातली तुळशील संध्याकाळी 4 वाजता द्यायचं आहे. त्याच्यामुळे एडिटिंग झाली पाहिजे. एडिटिंग करून मग अपलोड पण झाला पाहिजे ब्लॉग. त्याच्यामुळे चापट देईल तुला आता. बघा आता कुठं घुसते हो, कुठं घुसते. येरा ये साप येरा पोरे आहे. साप येरा बाबू आहे, साप येरा पोरे आहे. शाप नाही की शाना बाबू आहे. शाना येरा बोलल्यावरती त्याला राग येते. खाली बस बाबा, खाली बस ना, नख लागतात बाबू तुझी. खाली बस. असाच करते मी, बसली नाही येऊन फक्त सोप्यावर किंवा आलाच मला त्रास द्यायला. मम्मीला त्रास देऊ या पोऱ्याला काय भेटते तेच मला काही समजत नाही. चला आता दुपारचे जे जेवण वगैरे आवरून आता भांडे वगैरे सगळं आवरलं आहे. किचन वगैरे सगळं आवरून घेतलं आहे आता. आणि आता मी ब्लॉगचा एंड करते, कारण की हा ब्लॉग मला तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता द्यायचं आहे. तर व्हिडिओची एडिटिंग आणि अपलोड वगैरे झाला पाहिजे त्याच्यामुळे. आणि आता दुपारचे बरोबर 1-2 वाजलेले आहेत. तर आता मला 3 पर्यंत तरी व्हिडिओ एडिट करून मग अपलोडिंगला ठेवायला लागेल. ओके. आणि मग तो 4 पर्यंत तुमच्या भेटीला आला पाहिजे. त्याच्यामुळे गाऊनला कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असेल तर नक्की सोनूसनचे पाय शिजायला ठेवलेत मी. हे भिवंडीवरून येताना घेऊन आल्यात. तर आता शिजवते बरं लगेच. तर आता तेच कुकरला लावल्यात मी, त्याच्यामुळे तुम्हाला बॅकग्राऊंडला शिट्टीचा आवाज येतो आहे. तर चला असं आता एक दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आणि मी आता ब्लॉगचा एंड पण करते, कारण की मला हा व्हिडिओ लगेच एडिट करून तो तुम्हाला 4 वाजता द्यायचा आहे. त्याच्यामुळे 1-3 पर्यंत तरी एडिटिंग झाली पाहिजे, 3-3:15 पर्यंत. तेव्हा जाऊन मग तो अपलोडिंगला ठेवेन मी. आणि मग अपलोड वगैरे होईपर्यंत वेळ लागेल त्याच्यामुळे. तर चला, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.